राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते आणि धुरंधर सेनानी होते. हो, पण याबरोबरच ते एक कुशल प्रशासक होते, अर्थतज्ञ होते आणि मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारे व्यवस्थापकही होते. शिवरायांच्या कुशल प्रशासनाची, प्रभावी व्यवस्थापनाची आणि यशस्वी अर्थकारणाची अभ्यासू मांडणी म्हणजे डॉक्टर अजित वामन आपटे लिखित श्री शिवराय IAS, श्री शिवराय MBA फायनान्स आणि श्री शिवराय VP HRD हा 3 पुस्तकांचा संच. या आगळ्या-वेगळ्या पुस्तकांविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. श्री शिवराय IAS, श्री शिवराय MBA फायनान्स आणि श्री शिवराय VP HRD या 3 पुस्तकांचे लेखक डॉक्टर अजित वामन आपटे आपल्यासोबत आहेत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर आपटे हे व्यवस्थापन आणि जनसंपर्क क्षेत्रात गेल्या 27 वर्षांपासून कार्यरत आहेत. शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन, गुंतवणूक, करिअर मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांसाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. श्री शिवराय MBA फायनान्स या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेच्या कैलासवासी राधाबाई हरिभाऊ देशपांडे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तर अरुण शौरी लिखित इंडियन कॉन्ट्रोवर्सीज या पुस्तकाचा मराठी अनुवादही त्यांनी केलाय. अजित सर, मला वाटतं आता आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला होय. प्रश्न विचारतो की या तिन्ही तुमची जी पुस्तकं आहेत त्याची शीर्षकं अतिशय वेगळी आहेत. तर यामागची तुमची नेमकी भूमिका काय ती जरा सांगाल आम्हाला? त्यातनं विषयाची ओळख व्हावी, म्हणजे हे पुस्तक साधारण कुठल्या विषयावर आहे ते कळावं. पण त्याचबरोबर या पुस्तकाविषयी उत्सुकताही निर्माण व्हावी. म्हणजे कसं आहे, की ते परस्पर विरोधी वाटतं आपल्याला, की शिवाजी महाराज हे किती मोठी आसामी आणि MBA आजकालचा 300 वर्षानंतरचा, म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतरच्या 300 वर्षांनी हा कोर्स आता प्रचलित आहे. त्यांचा काय संबंध आहे आणि त्याच्यापुढे प्रत्येक ह्याच्यात प्रश्नचिन्ह मी दिलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे उत्सुकता वाढावी, विषय पण कळावा. म्हणजे असंही होऊ नये, की ज्यांना काही रस नाही त्यांनी त्या पुस्तकाकडे यावं आणि नंतर निराशा व्हावी, असंही होऊ नये. पण त्याचबरोबर महाराजांच्या या पैलूविषयी ते पुस्तक आहे, हे त्याला प्रथमदर्शनीच जाणवावं, हा त्यातला हेतू आहे आणि उत्सुकता चाळवली जावी. थोडक्यात ही तिन्ही पुस्तकं वाचताना हे जाणवतं की महाराज हे कसे काळापुढचाच कायम विचार करणारे होते. म्हणजे त्या काळी म्हणजे मध्ययुगीन काळातला जर विचार केला तर व्यक्तिकेंद्रितच सगळं राज्यकारभार हा हाकला जायचा सगळ्याच राजांकडून तेव्हाच्या. पण महाराज हे त्याला अतिशय वेगळे ठरले. म्हणजे हा कुठेतरी विषय मला वाटतं की श्री शिवराय IAS या पुस्तकात तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे हे जे छोटे-छोटे मुद्दे आलेले आहेत, तर हा सगळा अभ्यास तुम्ही नेमका कसा केलात? तो अशा अर्थाने केला, की मी मॅनेजमेंटचे 3-4 कोर्सेस केलेले आहेत. म्हणजे मुळात माझं मास्टर्स डिग्री ही मॅनेजमेंटमध्ये आहे आणि माझा प्रबंधही हाही कॉमर्सच्या ह्याच्यामध्ये मोडतो, इतिहासामध्ये मोडत नाही. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मला दिसलं, की केस स्टडीज असतात. म्हणजे ती गोष्ट चांगली आहे केस स्टडीज असणं. परंतु त्याच्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख कुठेच नसतो. म्हणजे एकही शिवाजी महाराजांच्या हयातीवरती, त्यांच्या कृत्यांवरती तुम्हाला केस स्टडी दिसत नाही आणि हे मला कुठेतरी दुखावणारं वाटलं किंवा हे बदलायला पाहिजे असं वाटलं आणि त्या दृष्टीने मग मी तो व्यवस्थापनाच्या दृष्टीने अभ्यास सुरू केला आणि हळू माझ्या लक्षात आलं, की एक प्रचंड कर्तृत्व महाराजांनी या क्षेत्रामध्ये सुद्धा केलेलं आहे. आणि मग कसं होतं, की उलटं माणूस त्याच्याकडे जेव्हा बघतो, त्यावेळेला काही गोष्टी सुलट पद्धतीने बाहेर येतात. तसं माझं त्यातलं झालं, की मॅनेजमेंटचाही जन्म हा प्रशासनातून होतो. मग मॅनेजमेंटचं बघता-बघता मी प्रशासनाकडे पण गेलो. म्हणजे प्रशासन हे साधारणपणे धोरण निर्मिती जी होते, ती प्रशासकांकडून होते आणि व्यवस्थापक हे अंमलबजावणी करतात. असं जगभर चालतं. तर त्यामुळे प्रशासन आणि 2 हे व्यवस्थापनाचे अंग किंवा
शाखा, एक फायनान्स म्हणजे वित्त, पैसा आणि दुसरं आहे ते की ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. आणि मला असं वाटलं की शिवाजी महाराज हे जर राष्ट्रनिर्माता या दृष्टिकोनातून बघितलं, तर तुम्हाला या 2 म्हणजे जसं प्रशासन त्यांनी आपली धोरणं कशी ठरवली आणि दुसऱ्या बाजूला या 2 शाखांमध्ये त्यांनी धोरणांची अंमलबजावणी कशी केली आणि प्रशासनात सुद्धा कशी केली, ते बघणं क्रमप्राप्तच होतं आणि त्या दृष्टीने मी हे 3 विषय धरून 3 पुस्तकं स्वतंत्र लिहिली. प्रबंधामध्ये माझ्या एकत्र ती सगळे येतात. म्हणजे आता वेगळं पण त्याचं तिथे दिसतं. पण ज्यावेळेला मी याच्यावरती पुस्तक करावं अशी माझी इच्छा होती. तर मग मी इथे राजहंस प्रकाशनच्या कार्यालयात येऊन भेटलो. तिथे मला माझ्या पुस्तकांचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे हे भेटले आणि त्यांनी मला ही सूचना केली, की ते म्हटले, की "तुम्ही प्रबंध जर छापलात, तर प्रबंध वाचण्याची फारशी काही सवय लोकांना नसते. त्याऐवजी तुम्ही 3 स्वतंत्र पुस्तकं लिहा. ती प्रबंधाच्या भाषेत न लिहिण्याऐवजी शक्य तितक्या ललित अंगाने तुम्ही लेखन करा आणि मग त्याची किंमतही कमी होईल आणि मग लोक ते घेऊन वाचायला प्रवृत्त होतील." अशी त्यांची सूचना होती. मलाही ती योग्य वाटली. त्यामुळे मग मी परत थोडासा लिखाणाच्या शैलीमध्ये बदल करून ललित शैलीकडे जाऊन मी तिन्ही पुस्तकं एक प्रकारे पुन्हा नव्याने लिहिली. म्हणजे त्यातला कंटेंट, आशय हा काही मला बदलायचा नव्हता, पण शैली मी बदलली आणि मग ती आता 10 वर्षापूर्वी माझं MBA फायनान्स हे पुस्तक पहिल्यांदा आलं. आज त्याची 4थी आवृत्ती वा. बाजारामध्ये आहे. नंतर IASवर लिहिलं. त्याची आज 3री आवृत्ती नुकतीच आलेली आहे. आणि शेवटी जे लिहिलं ते HRD मग याच्यामधलं लिहिलं, VP HRD. त्याची आता 2री आवृत्ती आहे. आणि MBA फायनान्सला मला 2 बक्षिसं मिळाली. एकाचा उल्लेख आपण केलाच आहे हो. आणि दुसरं मला मराठी भाषा संवर्धन म्हणजे पुणे महानगरपालिकेचं एक हे काय बर. आपण म्हणतो की उपक्रम आहे. हं, हं. तर त्याच्यातही मला बक्षीस मिळालेलं आहे. आणि HRDला पण परत याच्याकडूनच मला म्हणजे म्हणजे ज्या संस्थेने मला ग्रंथोत्तेजक हां, सभेकडनं. ग्रंथोत्तेजक बर. सभा. त्यांनीच मला VP HRDसाठी सुद्धा बक्षीस दिलेलं आहे. वा. सर, शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचा प्रेरणास्रोत असले तरी शिवरायांच्या कार्याचा आढावा हा त्यांचा पराक्रम आणि गनिमी काव्यासारख्या युद्ध कौशल्यापुरत्याच सीमित दृष्टिकोनातून आजही घेतला जातो असं वाटतं तुम्हाला? हो, बऱ्याच अंशी तसंच वाटतं. आणि थोडंसं दुर्दैव आहे, की आपल्या कोणी म्हणजे मराठी माणसांनी फार पूर्वीच्या काळापासनं या विषयाकडे काही फार गांभीर्याने बघितलं नाही. पण मी इथे आवर्जून उल्लेख करीन तो सुरेंद्रनाथ सेन या बंगाली इतिहासकारांचा. त्यांनी हे पहिल्यांदा लिहिलं, की म्हणजे मी त्यातलं मराठीत सांगतो, त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं. की त्यांनी एकतर मराठ्यांच्या इतिहासाबाबतीमध्ये असाधारण कामगिरी केली, की आपल्या सर्व ज्या बखरी आहेत, त्यातल्या बहुतेक सगळ्यांचं त्यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर किंवा रूपांतर केलं. आणि 3 स्वतंत्र पुस्तकं त्यांनी द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ द मराठाज, द मिलिटरी सिस्टम ऑफ द मराठाज अँड द ज्युडिशियरी सिस्टम ऑफ मराठाज अशी 3 स्वतंत्र पुस्तकं सुरेंद्रनाथ सेनांनी लिहिली आणि त्यांनी ज्याला आपण म्हणतो, की एखादा ट्रिगर पॉइंट असतो, की तो एक त्यांनी मला दिला, की त्यांनी असं म्हणलेलं होतं, की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल किंवा सेनापतित्वाबद्दल एक वेळ शंका घेता येईल. एक वेळ. हे ते अवघडच आहे. पण त्याने असं म्हटलं, की त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल अजिबात शंका घेता येणार. म्हणजे एक परकीय माणूस या अंगाने बोलतो आणि तो इतक्या ठामपणे विधान करतो. हे मला खूप म्हणजे आपण म्हणतो, की उद्बोधक असं वाटलं. आणि मग मी या गोष्टीवरती लिहायला जास्त प्रेरित झालो. मी अभ्यास तर करतच होतो, कारण मी व्यवस्थापनाचा विद्यार्थी होतो. सकाळसारख्या मोठ्या पुण्यातल्या संस्थेमध्ये मी 6 वर्ष काम केलेलं आहे. इतरही ठिकाणी केलं. तर त्यामुळे प्रत्यक्ष मला असं दिसलं, की तुम्हाला जे थिअरीमध्ये वाचायला मिळतं, ते महाराजांनी 300 वर्षापूर्वी करून ठेवलेत. हं. आणि हा खूप आनंददायी भाग होता. आणि मग ते माझ्या पुस्तक लिखाणालाही अजून बळ मिळालं किंवा आधी मी PhD केली त्याच्यासाठीही मला बळ मिळालं. हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं. तुम्ही सर अगदी योग्य शब्दात महाराजांचं कर्तृत्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे तुम्ही पुस्तकातही जसं म्हणले, की शिवाजी महाराजांना केवळ स्वराज्य स्थापन करायचं नव्हतं, तर सुराज्य स्थापन करायचं होतं. त्यामुळेच आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत
त्यांनी कुशल सुशासनाचा वस्तुपाठच एक प्रकारे निर्माण केला. श्री शिवराय IAS या तुमच्या पुस्तकात तुम्ही याचा नेमके कशाप्रकारे आढावा घेतला याचं वाचकांना जरा सांगितलंत तर? हो, जरूर सांगायला पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट किंवा तो संदर्भ मी इथे घेतो. तो आहे अष्टप्रधान मंडळाचा, की कुठल्याही माणसाला त्याची कल्पना असते की बुवा त्यांचं सर्वोच्च प्रशासकीय मंडळ होतं ते 8 लोकांचं होतं. आणि इथे तुम्हाला एक त्या रचनेविषयी मी सांगतो, की म्हणजे जी पोस्ट मॉडर्न अशा विचारसरणीचं निदर्शक आहे, की 8 मधले त्यांनी 7 जे लोक ठेवलेले आहेत, ते मुलकी प्रशासनातले ठेवलेले आहेत. आणि केवळ एक लष्करी बाण्याचा अधिकारी आहे किंवा प्रधान आहे, तो म्हणजे सेनापती आहे. पण सर्वोच्च अधिकार त्यांनी कोणाला दिले, तर पेशव्याला दिलेले आहेत. म्हणजे जो सिव्हिल म्हणजे मुलकी प्रशासनाचा मुख्य आहे, त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्याला तिकडून इकडे म्हणजे वेळप्रसंगी लढाई करण्याचंही स्वातंत्र्य दिलेलं आहे, कारण ती स्वराज्याची गरज होती. पण सेनापतीला त्यांनी उलटं मुलकी प्रशासनात हस्तक्षेप करायला बिलकुल परवानगी दिलेली नाही. आणि स्वतः जागतिक दर्जाचे किंवा सर्वोत्कृष्ट सेनापती असताना सुद्धा जगाच्या इतिहासामध्ये त्यांनी महत्त्व दिलेले ते मुलकी प्रशासनाला. बरं. आणि मुलकी प्रशासनाला महत्त्व देणे याचाच अर्थ लोकसुखाला सर्वोच्च मानणे. म्हणजे त्यांनी 8तले 7 लष्करी नेमले असते, तर त्यांना कोण विरोध करणार होतं? हो. पण सर्वाधिकार त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी दृष्टी ही ठेवली, की ते म्हटले, "नाही, आपल्याला युद्ध, लढाया, चकमकी हे कधीतरीच होत असतात. पण रोज काय असतं, तर तुमचं रोजचं जगण्याचं सुख किंवा सुविधा. आता त्याच्यावर लक्ष द्यायचं असेल, तर आपल्याला जास्त लोक मुलकी प्रशासनाकडे नेमायला पाहिजेत आणि त्यांनाच अधिकार पण दिले पाहिजेत. कारण 90% समाजाचं सुख हे शेवटी मुलकी प्रशासन कार्यक्षम आहे की नाही त्याच्यावरती आहे. म्हणजे मी इथे तुम्हाला एक पुण्यातलं उदाहरण देतो, की पुण्यामध्ये लष्कराची सर्वात मोठी कमांड आहे. म्हणजे सदर्न कमांड हो. ही सगळ्या कमांडमध्ये मोठी आहे आणि त्याचं मुख्यालय पुण्यात आहे. पण तरीसुद्धा तिथला मुख्य कमांडर कोण आहे याची आपल्याला कधीही माहिती नसते किंवा योगायोगाने असली तर असते. पण आपल्या रोजच्या जगण्याशी कोणाचा संबंध असतो? तर महापालिका आयुक्त, तुमचे नगरसेवक, तुमच्या क्षेत्रीय कार्यालयातली अधिकारी माणसं, ती मात्र तुम्हाला माहिती असतात. का? तर तुमच्या रोजच्या जगण्यातल्या सुखाशी याच लोकांचा संबंध असतो. सदर्न कमांडचा काही संबंध नसतो. खरंय. त्यामुळे हा जो महाराजांचा फोकस आहे, त्यांचा जो प्राधान्यक्रम आहे आणि पगारसुद्धा पेशव्याला जास्त आहे. बरं. हं, हं. सेनापतीच्या पेक्षा त्यांना म्हणजे मुख्य जो पेशवा आहे, त्याला 25% जास्त पगार आहे. हा जाणवण्याइतका हो, फरक आहे. आणि हो. दुसरं, की हे जे सगळे त्याच्यामध्ये म्हणजे पेशवा बसतो, तो महाराजांच्या उजव्या हाताला बसतो, हं. की जी जास्त महत्वाची बाजू मानली जाते आणि सेनापती डाव्या हाताला बसतो. दुसरा त्यांचा प्राधान्यक्रम दिसतो, की जे जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावरती संस्कार केले रामायण, महाभारताचे, तर त्याच्यातही तुम्हाला दिसतं, की महाभारताच्या शांती पर्वामध्ये हे आहे, की अर्थ मूलो ही धर्म. हां, हे एक फार म्हणजे मोलाचं तत्व सांगितलेलं आहे. त्या तत्वाचं पालन करणारी जी माणसं आहेत, म्हणजे अमात्य. आमा म्हणजे जमा, की जो रेव्हेन्यू कलेक्शन करतो, बरं. पैसे जो गोळा करतो, तोही माणूस त्यांच्या उजवीकडे बसतो आणि डावीकडे खर्च करणारी मंडळी बसतात. हे हे फार म्हणजे त्या माणसाची मी मुद्दाम त्यांना माणूस म्हणतो. याच्यात कुठेही त्यांचा अपमान करायचा उद्देश नाही. म्हणजे माणूस म्हणण्याचंही कारण आता माणूस म्हणजे महामानव हे अभिप्रेत आहे, ग्रेट मॅन. परंतु माणूस का मानतो हे मी जाता-जाता ओघात सांगतो, की आपल्याकडे त्यांचं दैवतीकरण झालेलं आहे. हो. ते ज्यांनी कोणी केले त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही. महाराजांना कोणी अवतार मानलं, देव मानलं, माझा बिलकुल आक्षेप नाही. पण मी तसं का मानत नाही? म्हणजे मला काही अनादर वगैरे नाहीये. पण मला असं लक्षात येतं, की देव मानलं, की अभ्यास थांबतो. खरंय. आपण कोणीही देवाचा अभ्यास करत नाही. आपण देवाची भक्ती करतो. देवाचा उत्सव करतो, मिरवणुका काढतो, पण अभ्यास करत नाही. पण माणूस मानलं, की तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं. हं. म्हणून मी माणूस असा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. त्यामुळे हा अभ्यास जेव्हा तुम्ही करता, त्यावेळेला तुम्हाला त्यांचं मोठेपण, जे त्यांना देवत्वाकडे घेऊन गेलं, त्याचा चांगला बोध होतो,
किंवा किती छोट्या-छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी यांनी करून दाखवलेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक केल्या आहेत आणि 350 वर्षांपूर्वी केल्या आहेत. यातलं सूत्र लक्षात घ्या, की जे आजचं सरकारही पाळतं. म्हणजे अमेरिकेचं सरकारही पाळतं, कॅनडाचं पण, ऑस्ट्रेलियाचं पण आणि भारताचं पण. म्हणजे सगळ्या प्रगतिशील देशांचं एक ठळक वैशिष्ट्य आहे, की ते म्हणजे तिथे मुलकी प्रशासन हे लष्करापेक्षा वरचढ आहे. खरंय. तिथेच तुम्हाला लोकसुखाची पातळी अधिक चांगल्या पद्धतीची दिसते आणि स्वतः लष्करी सेनापती असताना, राजेशाहीच्या काळामध्ये जन्म घेऊन पूर्ण आयुष्य गेलेलं असताना सुद्धा महाराज मुलकी प्रशासनाला महत्त्व देतात, याचं आपल्याला फार कौतुक वाटलं पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याला त्याची फारशी काही जाणीव नाहीये. म्हणजे काही लोकांना असेल, पण ते अगदी मूठभर आहेत. खरंय. बहुतेक लोक फक्त त्यांचं लष्करी कर्तृत्व, अफजल खानाला मारलं, शाहिस्तेखानाला फाडलं, तोडलं, याच्यावरती लक्ष देतात. म्हणजे त्याच्यावर लक्ष द्यायला नको का? तसं बिलकुल नाही. द्यायलाच पाहिजे. कारण मोटिव्हेशनल स्टोरीज म्हणून त्या अतिशय उपयुक्त आहेत आणि युगानुयुगं त्या महत्त्वाच्या राहतील, उपयुक्तही राहतील. पण दुसरं पण बघा ना, खरंय. म्हणजे जो एक आता आपण जो एक प्रगल्भ दृष्टिकोन ठेवला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात ठेवला पाहिजे, इथेच असं नाही, की तुम्हाला 360 डिग्री अप्रोच ठेवता आला पाहिजे. हं. म्हणजे कुठल्याही प्रश्नाचा तुम्हाला सर्वांगीण विचार करता आला पाहिजे आणि तसा शिवाजी महाराज करत होते. खरंय. हं, हं. की जसं लष्कराला त्यांनी कायम बळकट ठेवलं, सज्ज ठेवलं, तसं मुलकी प्रशासनाला मात्र त्यांच्यापेक्षा वरचढ ठेवलं. आणि त्यांच्यावरतीही जास्तीत जास्त बंधनं ठेवून, त्यांनाही ज्या आपण म्हणतो की अनेक प्रकारची कामं लावून देऊन आणि सदैव ज्याला आपण म्हणतो की तयारीत आणि सुसज्ज असं ठेवून, त्यांनी जे राज्य निर्माण केलं, त्यामुळेच तुम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रातली जी कोणी त्यांची रयत प्रजा होती, ती सदैव त्यांच्याबरोबर राहिली. खरंय. हं. कधीही कोणाला असं शंका त्यांच्याबद्दल निर्माण झाली नाही, की आपण या महाराजांच्या राज्यात राहावं का न राहावं. हं. किरकोळ बंडखोरीचे किंवा बेईमानीचे प्रसंग तुम्ही सोडून द्या. ते कोणी केले यालाही काही महत्त्व नाही. कारण ज्या माणसाचा लाखो लोकांच्या भवितव्याशी संबंध असतो, त्याच्यामध्ये उडदामाजी, काळे-गोरे काही ना काहीतरी असतातच. निघणारच. हो. म्हणजे ते काय ते कोणाला टाळता येत नाही. पण तसे महाराजांनी टाळता आले नाहीत. याच्यात महाराजांच्या मोठेपणाला कुठेही बाधा येऊ शकत नाही. पण त्यांनी ज्या विवेकाने काम केलं, म्हणजे हं. मी नेहमीच असं म्हणतो, की इथे प्रशासन आणि लष्कर याच बाबती नाही, की शिवचरित्रावरती तुम्ही 10,000 पानं लिहिलीत, तरी कमी आहेत. हं. पण मी नेहमी शिवचरित्र थोडक्यात जर सांगायचं असेल आणि प्रभावीरित्या सांगायचं असेल, तर मी असं म्हणतो शिवचरित्र म्हणजे विवेक. वाह! हं. या एका शब्दात महाराजांचं वर्णन चपखलपणे होऊ शकतं. कारण सगळ्यात म्हणजे सत्सद्विवेक, साधन-साध्य विवेक, विवेक. आणि हा विवेक त्यांना कधी सोडून गेला नाही. हं. आणि त्यामुळे त्यांचं जे आढळ स्थान आहे, ते त्याच्यामुळे त्यांना मिळालेलं आहे, की अनेक उलट्या-सुलट्या विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा विवेक ढळलेला नाही. हं. आणि त्यामुळे ते महान ठरतात. आज त्यांच्या आधीच्या लोकांच्याही तुलनेत आणि नंतरच्याही लोकांच्या तुलनेत, की एखाद्या ध्रुवताऱ्याप्रमाणे त्यांचं आढळ मोठं स्थान राहतं. ते त्याच्यामुळे आहे, की त्या विवेकामुळे आहे. तुम्ही सर आत्ता बोलताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. तर त्यातला एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटला, की अष्टप्रधान मंडळातही त्यांना पगार होते, म्हणजे वेतन होतं. वतनदारीपेक्षा वेतनदारी हे तुम्ही पुस्तकात तुमच्या मांडलेलं आहे एका. तर ही अतिशय महत्त्वाची एक नवीन स्टेप त्यांनी घेतली असं आपण म्हणू शकतो किंवा व्यक्तींना मोठं करण्यापेक्षा व्यवस्था सेट करण्याकडे सिस्टम ओरिएंटेड ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी केलं आणि त्याच्यामुळेच ते गेल्यावरही मराठा साम्राज्य हे लयाला नाही गेलं, उलट ते उत्तरोत्तर आणखी व्यापक होत गेलं, मोठं होत गेलं, देशव्यापी होत गेलं. तर या बाबतीत जरा सांगाल आम्हाला? होय. वतनदारी ते वेतनदारी हा फक्त शाब्दिकदृष्ट्या बघितलं तर एका मात्रेचा फरक आहे. पण तो युगप्रवर्तक फरक आहे. तो कसा आहे, की वतनदारीमध्ये मुळातच असं आहे, की त्याच्यामध्ये एक मक्तेदारी आहे, की एकदा मिळालं, मिळालं. आणि मग ते माझ्या वडिलांच्या कृपेमुळे मिळालं का आजोबांच्या कर्तृत्वामुळे मिळालं हे दुय्यम होतं. आणि मला ते सारखं सिद्ध नाही करावं लागत. मग त्याच्यातून जो आळस येतो, त्याच्यातून जो भेदाभेद येतो, त्याच्यामध्ये जो बाकी सगळ्या प्रकारचा एक डिस्क्रिमिनेशन आपण म्हणतो, ते सगळं वतनदारीमध्ये अभिप्रेत असतं. कारण मोनोपोलीमध्ये या गोष्टी होतातच. जेव्हा स्पर्धा नाही, त्यावेळेला दर्जा पहिले सुटतो. मग जबाबदारीची जाणीव सुटते आणि मग सगळंच संपतं. पण वेतनदारीमध्ये कसं आहे, की कोणीही माणूस असो,
की त्याला जोपर्यंत तो चांगलं काम करतोय, तोपर्यंतच वेतन मिळतं. आणि जेव्हा तो ते करणं थांबवतो, त्यावेळेला त्याचं वेतनही थांबतं, त्याची कदाचित नोकरी किंवा कामही जातं. त्यामुळे तो कायम ज्याला आपण म्हणतो, की त्याला असं म्हणजे आपण म्हणतो ना, की चौकन्ना रहना पडता है. त्याला कायम जागरूक राहावं लागतं आणि त्याला कायम परफॉर्म करत राहावं लागतं. काल केलं म्हणून मला आज आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत असं नाही होत. आणि हा युगप्रवर्तक फरक आहे. आणि सगळं जग त्यावेळेला म्हणजे अगदी आज आपण ज्यांना पुढारलेले समजतो, त्याही वेळेला काही प्रमाणात जे तंत्र, शास्त्र ह्याच्यामध्ये पुढारलेले होते. युरोपातले देश तिथेही वतनदारी आहे. बरं. पण महाराज वेतनदारी करतायत. आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की सर्वोच्च मंडळ असंच नाही. तर त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सुद्धा म्हणजे 2च नावं सांगतो, की तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक. ही आता किती मोठी माणसं होती. मी वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यांना सुद्धा त्यांनी पगारच दिला. त्यांना त्यांनी वतन नाही दिलं. आणि दुसरं त्याच्यातला अर्थ आहे, की त्यांनी एक स्वतःच त्यावर भाष्य केलंय, की ते म्हटले, की "भूमी तो राजलक्ष्मी आणि राजलक्ष्मीचे विभाजन कैसे होऊ पाहते?" म्हणजे मी एक जमिनीचा तुकडा कोणाला तरी तोडून दिला, की तेवढ्या भागावरचं माझं नियंत्रण गेलं किंवा खूप कमी झालं. मग असं कसं चालेल? म्हणजे जो युनिटी ऑफ कमांडचा फंडा आहे, की जो अतिशय महत्त्वाचा आहे, की जो तुम्हाला राज्य एकत्र ठेवायला सगळ्यात जास्त मदत करतो आणि कोणाच्याही लहरीपणावर तो राज्य चालवणं अवलंबून ठेवत नाही. ते ह्याच्यातनं साधतं. म्हणजे वेतनदारीमधनं ते साधतं. आणि म्हणून त्या वेतनदारी त्यांचा करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांनाही 100% वतनदारी संपवता आली नाही. त्यांनी काही प्रमाणातच वेतनदारी आणली. पण इथे जो त्यांचा दृष्टिकोन दिसतो, की माझा, आपला, तुपला, परका, त्याचा असा विचार त्यांनी कुठेही केला नाही. तिथे त्यांनी पॉलिसी ठेवली, की ते म्हटले शक्यतो वतन द्यायचंच नाही. नाईलाज झाला तर त्यांनी कुठे 2-4 किरकोळ दिलेली आहे आणि काही लोकांची त्यांनी चालू ठेवलेली आहे. पण एरवी त्यांचा जो कटाक्ष आहे, तो वेतनदारीवरच आहे. म्हणजे गुणवत्ता ती राखणे, सतत कार्यक्षम राहणे, सतत जागरूक राहणे याच्यावर त्यांचा जो भर आहे, तो दुसऱ्याही याचा दिसतो, की आपण त्यांच्याही बाबतीत म्हणजे रामदासांनी किंवा इतरही अनेकांनी वर्णन केलेलं आहे. अखंड सावधान. ते अखंड सावधान हे सूत्र वेतनदारी आणली म्हणून त्यांना इतरांमध्येही ते पसरवता आलं. नाहीतर वतनदारांमध्ये हे कोणी पसरवू शकत नव्हतं. हं, खरं आहे. अगदीच. श्री शिवराय एम-बी-ए फायनान्स या तुमच्या पुस्तकात तुम्ही शिवरायांच्या यशस्वी अर्थकारणाचा सविस्तर आढावा घेतलाय. तर या पुस्तकाची रूपरेषा सांगता आम्हाला थोडक्यात? हो, जरूर. की अर्थमूलो ही धर्मः. म्हणजे आज महाराजांच्या काळातल्यापेक्षा सुद्धा आज अशी परिस्थिती आहे, की त्यांची सूत्र जास्त महत्त्वाची ठरलेली आहेत. कारण आज आता पैसा हाच परमेश्वर झालेला आहे किंवा परमेश्वराच्याही पलीकडे लोक पैशाला मानायला लागलेले आहेत. जसं शिवकाळामध्ये इतकं नव्हतं. म्हणजे तेव्हाही पैशाचं महत्त्व नव्हतं असं बिलकुल नाही. लोक त्याच्यासाठी धडपड करतच होते. कारण ते पुरातन काळापासून करत आलेले आहेत. कारण ते माणसाच्या गरजेशी संबंधित आहे. पण त्यातली गंमत अशी आहे, की महाराजांनी ज्या काही हिकमतीने हा सगळा अर्थव्यवस्थापनाचा डोलारा सांभाळला किंवा त्याची तुम्हाला आज प्रचिती येते, की मेक इन इंडिया हे तसं न म्हणता किंवा एखाद्या सिंहाचं चिन्ह-भिन्न त्याला न लावता महाराजांनी केलंय ना. हं. त्यांनी नौदल निर्मिती नाही का केली? खरं आहे. मग ते काय होतं? त्यांनी स्वतःच बनवली ना. म्हणजे दॅट वॉज मेक इन इंडिया. किंवा आज आपल्याला दुसऱ्या बाजूला म्हणतं, की स्टार्टअप. हे स्टार्टअपच आहे. किंवा दुसरं, की इम्पोर्ट सबस्टिट्यूट. हे सुद्धा तेच आहे. म्हणजे त्यांच्या एकाच नौदलामध्ये तुम्हाला इतके जे वेगवेगळ्या अर्थाचे गोष्टी आहेत, त्या सगळ्या सापडतात तुम्हाला. म्हणजे हा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आहे, मोठा दृष्टिकोन आहे. आणि पैशाशिवाय तुम्ही बघा आजच्या आयुष्यामध्ये आणि अजूनही पुढे किती वर्ष माणसाचं आयुष्य राहील तितके दिवस, की त्याला वित्त, पैसा किंवा मॉनिटरी मॅनेजमेंट ह्याला काही पर्याय नाहीये. म्हणजे पैसे मिळवायलाही लागतात, खर्चही करावे लागतात, बचतही करावी लागते आणि गुंतवणूकही करावी लागते. हे सगळे चारही जी कर्तव्य आहेत, माणसाच्या मागे ती परमेश्वरांनी लावूनच दिलेली आहेत. तर ती कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन या पुस्तकातनं तुम्हाला मिळेल. की आणि सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जो एक यशस्वी फॉर्म्युला आहे, तोही आपल्याला शिवाजी महाराजांनी यात दिलेला आहे. तो मी फक्त माझ्या शब्दांमध्ये लिहिलाय. कर्तृत्व त्यांचंच आहे. की त्यांनी काय म्हटलं, की संपत्तीची निर्मिती हा पहिला विषय. त्यानंतर संपत्तीचा विनियोग
हा दुसरा विषय आणि संपत्तीचं वाटप हा तिसरा विषय. ही जी 3 सूत्र किंवा 3 विषय ज्याला सांभाळता येतात, त्याला आर्थिक अपयश आणि व्यक्तिगत जीवनात सुद्धा कधीही अपयश किंवा असमाधान येणार नाही. आणि तेच त्यांनी करून दाखवलेलं आहे, की त्यांनी जो कुठलीच त्यांना परंपरा नाही. पण त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात पदार्पण केलेलं आहे, की जिथे कोणीही त्यांच्या पूर्वीच्या भोसले कुटुंबियांनी आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे केला नाही. किंवा जसं किल्ले आहेत, त्या किल्ल्यांचा त्यांनी अनेक अंगांनी उपयोग करून घेतला. म्हणजे ज्याला ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणतात. मग ते कुठलेही असोत. त्याचं सगळ्याचे वस्तुपाठ हे शिवाजी महाराजांकडून तुम्हाला इथे मिळतात आणि त्याच्यात छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या मराठी माणसांनी लक्षात ठेवण्याचा फार गरज आहे, की मराठी माणूस हा कुठे कमी पडतो. म्हणजे ज्यावेळेला उद्योगाचा हो. विषय येतो, व्यापाराचा विषय येतो, की कीर्द खतावण्यांवरती आवश्यक तेवढं नियंत्रण नसणं, हे अनेक मराठी उद्योगांच्या ऱ्हासाचं एक प्रमुख कारण आहे. पण इथेही तुम्हाला असं दिसतं, की एका देश कुलकर्ण्याला त्यांनी कामावरनं काढून टाकलं. हं. का? तर त्यांनी रोजचा वसूल लिहिला नाही म्हणून. इतकं इतकं मायक्रो बारीक हां. म्हणजे आपण हो. म्हणतो, की मायक्रो टू मॅक्रो खरंय. हं. म्हणजे एक वेगळा उद्योग स्थापन करणं, आंतरराष्ट्रीय व्यापार, ते तुमच्या कीर्द खतावण्यांवरती बारीक लक्ष आणि हे काय आहे म्हणजे मेंटेनन्स ऑफ पेटी कॅश बुक आहे. हं. ते त्यांनी केलं नाही, तर पुढे जे छत्रपती झाले, जेव्हा त्यांना काढलं तेव्हा काही ते छत्रपती नाहीयेत. पण हा जो कटाक्ष आहे, की प्रत्येक पैशाचा सुद्धा हिशोब तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्याच्याबाबत तुम्ही स्वतःहून जागरूक असलंच पाहिजे. म्हणजे त्याला त्यांनी काढतानाच म्हणलेले 2च वाक्य सांगतो, की "रोजचा वसूल लिहीत नाहीस, नुसता पैका खातोस. म्हणजे कशाचा पगार घेतोस तू? हं. हे तुझं काम आहे आणि केलं नाही तर घरी जा." म्हणजे हा जो एक त्याच्यामधला ठणठणीतपणा आहे आणि तू केलं तर पाहिजेचच आणि केलं नाही तर काय? त्याचंही लगेच त्याला दिसतं, की आउट, हं, हं. डाउन अँड आउट. त्याने अजिबात त्याला दयामया दाखवलेली नाही. मग तो याचा मेव्हणा आहे, त्याचा जावई आहे, असे कुठलेही विषय त्यांना त्रास देऊ शकले नाहीत. आणि तेच विषय आज आपल्याकडे खूप त्रास देतात, हे आपण पाहतो. हो. खरंय. हं, पण त्यांनी काही कोणाचा विचार केला नाही. ते म्हटले, "नाही, नाही, तुझं काम तेच आहे, की आर्थिक शिस्त पाळणे. बाकी तुला काय सांगितलंय का मी? मग तेवढंही तू का नाही केलं? नाही केलं, घरी जा." आणि त्यामुळे तुम्ही बघा, की आता हे मी तुम्हाला सांगतो, की एंड डिफाईन्स द मीन्स. हं. हे इथे दिसतं, की याचा परिणाम काय झाला? म्हणजे तुम्हाला दोन्हीकडनं बघता येतं. मायक्रो एक पेटी कॅश बुक मेंटेन केलं नाही, तर ते किती चिडले, त्याने काय कारवाई केली आणि याचा अंतिम परिणाम काय झाला? ज्यावेळेला शिवाजी महाराज मृत्यू पावले, त्यावेळेला स्वतःच्या नाही, स्वराज्याच्या खजिन्यामध्ये 9 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती. बरं. म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो 1680 सालचं आहे. हो, हो. आज तुम्ही चक्रवाढ व्याजाने जर त्याचा हिशोब केला, तर आज काही हजार कोटी रुपये हे होतात. म्हणजे एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला ते करणं सुद्धा अवघड आहे, इतका मोठा हा विषय आहे. हो. पण हे असाधारण नाही का? खरंच आहे. आणि तुम्ही मला सांगा, की त्या काळचे 9 कोटी रुपये म्हणजे आजच्या असामान्य कामगिरी आहे. हं. पण आज जरी कोणी 9 कोटी रुपये मागे ठेवून गेला, तर त्याचं कौतुकच होईल की नाही? खरंय. हं. आणि शेवटी त्या काळचं काय आणि या काळचं काय, की माणसाचं मूल्यमापन कशावरनं होतं? हं. तर त्यांनी इतरांसाठी श्रीशिल्लक मागे किती ठेवलेली आहे, याच्यावरच त्याचं मूल्यमापन होतं. म्हणजे त्याच्यात पैसा हा पहिला येतो. प्रॉपर्टी दुसरी येते. तिसरं मग त्याचं काय मानाचं स्थान असेल, इतर काही माणसं जोडली असतील, तोडली असतील, व्हॉटएव्हर इट मे. पण पैशाला आजही प्राधान्य आहे. म्हणजे आजही ज्याला कोणाला नवकोट नारायण व्हायचंय, जे शिवकालाच्या तुलनेमध्ये फार सोपं आहे. कारण आज काही कोटी रुपयांना फारशी काही किंमत राहिलेली नाही. तुमच्या एखाद्या 2 बेडरूमच्या फ्लॅटलाही 1 कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत तुम्हाला घ्यावी द्यावी लागते. पण तरीसुद्धा 9 कोटी इज नॉट अ व्हेरी ईझी टास्क. पण खरंय. हे काही हजार पटींनी जास्त त्यांनी त्या काळात केलेलं आहे. आणि आज तो तुम्हाला आणि हे मी व्यक्तिगत महत्त्वाच्या दृष्टीने करतो, की लोकांनी काय शिकायचं शिवाजी हं, महाराजांकडून? हं. तर एक तुम्ही बघा ना, की जे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे, की महाराजांसारखा पराक्रम आपण करू शकतो का? तर नाही करू शकत. आपण कुठल्या अफजल खानाला मारू शकतो का? नाही मारू शकत. कारण अफजल खान आपल्यासारखे लुंग्या-सुंग्या लोकांच्या वाट्याला येणारच नाही. हं. तो शिवाजी महाराजांसारख्याच यांच्या मागे जातो. कारण ते तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. पण आपल्याला जर हे करता आलं, त्यांचा अर्थविवेक जर आपल्याला साधता आला आणि आपण जर 9 कोटी
चे मालक झालो, तर आपल्या कुटुंबियांच्या दृष्टीने चांगलं आहे की नाही? तर निर्विवाद चांगलं आहे. त्यामुळे हे जे महाराजांच्या चरित्राचं, त्यांच्या कर्तृत्वाचं जे तुम्हाला आज उपयोगी पडणारी सूत्र आहेत, तत्व आहेत, ती मला कायम महत्त्वाची वाटतात. की अफजल खानाला मारणारे शिवाजी महाराज वंदनीय आहेत का? 150% वंदनीय आहेत. पण रोजच्या जगण्यामध्ये घेण्यासारखे कुठले आहेत? तर 9 कोटी रुपये स्वराज्यासाठी मागे ठेवणारे शिवाजी महाराज मला असं वाटतं, की सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून मग त्याचं काम, धाम, व्यवसाय, जात, धर्म, पंथ काहीही असो. त्यांनी जर 9 कोटी रुपयाची शिरी शिल्लक ठेवली, तर आज 2025 मध्ये किंवा उद्या अजून कुठल्या वर्षामध्ये ते त्याच्यासाठी क्रेडिटेबलच असेल. आणि हे तुम्हाला सहज अनुकरण करता येण्याजोग्या गोष्टी आहेत. यात काही कोणाला मारायची गरज नाही, भांडण नाही, मारामारी नाही, काहीच नाहीये. एवढा पराक्रम आणि लोकांमध्ये नसतोही. ते शेकडा 1-2% लोकांमध्ये ते पराक्रम असतात. पण बाकीच्यांनी मग जगायचं नाही का? आणि मग त्यांनी शिवचरित्रातून काय घ्यायचं? तर त्यांनी हे घ्यावं. अगदीच. म्हणजे अर्थकारणाचा विषय झाला, तर त्याला जोडून एच-आर-डी म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर हा पण एक महत्त्वाचा पुस्तकाचाच विषय आहे. तुमचे एक स्वतंत्र पुस्तकच आहे. तर महाराजांनी 17व्या शतकात ही एच-आर-डीची सूत्र कशी यशस्वीपणे राबवली? तर याविषयी काही उदाहरणादाखल सांगताल आम्हाला? करता येईल ना. म्हणजे त्याचं बाळकृष्णांनी फार चांगलं वर्णन केलेलं आहे. ते मूळ पंजाबी होते आणि ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले आणि तिथे ते कॉलेजचे प्राचार्य वगैरे होते आणि इथे आल्यानंतर त्यांना शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक गोष्टी कळल्या आणि त्यांनी शिवाजी द ग्रेट या नावाचं 4 खंडांमध्ये इंग्लिशमध्ये चरित्र लिहिलं. त्याचं आता मराठी भाषांतर पण आलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे, की मराठी माणूस आणि शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये एच-आर-डीच्या अंगाने असं त्यांनी भाष्य केलंय, की ही कन्व्हर्टेड लॅम्ब्स इंटू लायन्स. वाह! हे त्यांनी कोकरांचं रूपांतर सिंहामध्ये केलं. हं. आणि हे कुठल्याही काळात आवश्यकच आहे ना. कुठल्याही राज्यकर्त्याची कुठल्याही काळामध्ये हीच जबाबदारी असते. आणि ती शिवाजी महाराजांनी पार पाडलेली आहे. आणि आता सुद्धा तुम्ही बघा म्हणजे मॅनेजमेंटच्या सुद्धा डेव्हलपमेंटमध्ये मी स्वतः मॅनेजमेंटचा पदवीधर आहे किंवा मास्टर्स डिग्रीवाला आहे. तर मी जेव्हा ह्याच्यात काम करायला लागलो प्रत्यक्ष म्हणजे नोकरी किंवा कामधंदा, तर त्यावेळेला सुरुवातीला एच-आर-डी असं म्हणलं जायचं नाही. तर सुरुवातीला लेबर डिपार्टमेंट, मग त्याला पर्सोनेल डिपार्टमेंट म्हणायला लागले आणि मग ज्याला हळू एच-आर आलं, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट आणि त्याला आज आता एक गेल्या 20-25 वर्षामध्ये डी चिकटला, की डेव्हलपमेंट. आणि आज जगात सगळीकडे असं मॅनेजमेंट सायन्स जे इव्हॉल्व होत चाललेलं आहे. कारण का तसं व्हायलाच पाहिजे. तर आज एक लोक सांगायला लागले, की एच-आर-डी इज द मोस्ट इम्पोर्टंट डिपार्टमेंट. नाहीतर पूर्वी काय बघायचे, की फायनान्स, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि मग जमलं तर एच-आरकडे लक्ष द्या, पर्सोनेलकडे लक्ष द्या, असं होतं. आणि साधारण पर्सोनेल डिपार्टमेंट म्हणजे काय? तर कामगार युनियनशी झगडे करणं, त्यांना काबूत हं. ठेवणं वगैरे अशी कामं हो. त्यांच्याकडे असायची. त्यांच्या ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट हा सगळ्यात मोठा ॲसेट आहे. तर हे आता मान्य व्हायला लागलेलं आहे. पण ते महाराजांनी 350 वर्षापूर्वी ओळखून आपल्या लोकांना असं तयार केलं. तर त्यातलं दुसरं एक उदाहरण सांगतो. म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये आपल्याकडे एक पॉलिसी आली एच-आर-डीमध्ये. म्हणजे मॉडर्न मॅनेजमेंटच्या दृष्टीने सांगतो. ती काय आहे? तर जॉब रोटेशन. हं. म्हणजे माणसाचा हुद्दा आणि पगार बदलायचा नाही. पण त्याला दुसऱ्या विभागामध्ये काम करायला पाठवायचं. असं सर्वसाधारण याचं हो. स्वरूप आहे. म्हणजे मी काही फार तांत्रिकतेने अगदी अचूक बोलत नाहीये. पण ते आहे. तर इथे तुम्हाला असं दिसतं, की हीच गोष्ट महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या बाबतीत केलेली आहे. म्हणजे आता पावसाळ्यात त्यावेळेला युद्धबंदी असायची, अघोषित म्हणजे. हो. पण त्या काळामध्ये आता पावसाळ्यात आपल्याला आजही माहिती आहे, तेव्हाही तसंच व्हायचं. आत्ताच्यापेक्षा जास्त प्रमाणात व्हायचं. ते म्हणजे की रस्ते खराब होतात, हं. पावसाच्या पाण्याने आणि मग लोकांची गैरसोय होते. विशेषतः व्यापारी मार्ग खराब होतात, बंद होतात किंवा लोकांच्याही दैनंदिन सगळ्या ज्या काही हालचाली असतात, त्या विस्कळीत होतात. तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी संगमेश्वर जवळ कोकणात त्यांनी तानाजी मालुसरेंची नेमणूक ही रस्ते दुरुस्तीच्या कामावर देखरेख करण्यासाठी केलेली आहे. आणि तानाजींनी ते आनंदाने केलेलं आहे. यालाच आज जॉब रोटेशन म्हणतात. हं. पण ते महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलेलं आहे. आणि इथे जे तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये, की एक प्रकारे, की आत्ता या माणसाची सेवा आपण लष्करी कामांसाठी घेऊ शकत नाही.
पण तो आपल्या विश्वासाचा माणूस आहे आणि तो आपल्याला दिलेलं काम उत्तम करतो. त्यामुळे मग त्यांनी तानाजींना ते सांगितलंय आणि तानाजींनी ते सुद्धा म्हणजे ढाल तलवार बाजूला ठेवीन कुदळ फावडं याच्याकडे ते गेलेले तुम्हाला दिसतात. ते जॉब रोटेशन आहे आणि कुठेतरी लष्करी माणसांना मुलकी व्यवस्थेमध्ये न्यायचं नाही, याला कुठेतरी एक अपवादही त्यांनी इथे केलेला दिसतो. पण तो सन्माननीय अपवाद आहे, हे तुमच्या लक्षात येईल, की हं, इतर कोणाला सांगण्यापेक्षा यांना सांगावं, म्हणजे दॅट इज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अल्सो. खरंय. पण ते सुद्धा म्हणजे प्रशासनाने सांगितल्यावर मग तानाजीनी केले. स्वतःहून त्यांना ते करायला परवानगी नाहीये. हा परत विवेक त्यांनी सांभाळलेला आहे. वाह! सर तुमच्या तिन्ही पुस्तकांना ही खरंच खूप वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या धाटणीची पुस्तकं आहेत आणि तुम्ही खूप नवीन विचार म्हणजे शिवरायांच्या प्रशासनातले, अर्थकारणातले किंवा एच-आर-डी मधले हे वेगळे विचार तुम्ही या पुस्तकांमधनं मांडलेले आहेत. तर या पुस्तकांना वाचकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि सध्या तुमचं काय नवीन लिखाण सुरू आहे? हां, आता बघा एकूण 4 आणि 3 आणि 2 अशा 9,000-1,000 प्रती आज माझ्या छापल्या गेलेल्या आहेत. वाह! आणि त्यातल्या साधारण 7,000-7,500 या विकल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याला प्रतिसाद अगदी उत्तम नाही तरी चांगला आहे, असं आपल्याला म्हणता येतं. कारण मराठी माणूस पुस्तक विकत घेऊन वाचत नाही किंवा आता महाराजांच्या संबंधी असेल तर एक वेगळाच दृष्टिकोन. तो आधी रुचायला, पचायला थोडासा हेच आहे, म्हणजे तो वेळ लागतोच त्याला. त्यामुळे मी तसा म्हणजे अगदी पूर्ण नसलो तरी बऱ्यापैकी समाधानी आहे. आणि आता याच विषयांवरती ज्याला आपण म्हणतो, की शिवाजी महाराजांनी आता मी जे काही लिहिलं 500-550 पानं माझ्या प्रबंधासाठी किंवा पुस्तकांमध्ये सुद्धा मिळून. तर अजूनही तेवढंच कर्तृत्व महाराजांचं शिल्लक आहे, की ज्याच्यावरती आपण लिहायला पाहिजे. तर इतर काही पैलूंवरती मी लिहिणार आहे. आता एक परकीयांच्या नजरेतून शिवाजी महाराज असं एक पुस्तकाचं माझं हस्तलिखित मी सोपवलेलं आहे. ते आता राजहंस प्रकाशनला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते करतीलही. आणि बाकी मग दुसरं आहे, की त्याचं हिंदी, इंग्लिश रूपांतर करावं असाही माझा प्रयत्न आहे. तर तेही होईल म्हणजे हिंदीसाठी जे जास्त मी सध्या प्रयत्नात आहे. तर ते आपण म्हणजे ते होईल तेव्हा. वाह! हं. तुमच्या सर या सगळ्या आगामी लेखनासाठी शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री शिवराय व्ही-पी एच-आर-डी, श्री शिवराय आय-ए-एस आणि श्री शिवराय एम-बी-ए फायनान्स या तिन्ही पुस्तकांच्या लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ही तिन्ही पुस्तकं किंवा यातलं तुम्हाला आवडेल ते पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट Spotify, Apple पॉडकास्ट, गाना, Amazon म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रेडची 2025 ची प्रस्तुती आहे.